आणि हेच भाजपला चुकीचं वाटत होतं, टोचत होतं. नाही, आता आम्ही मतदार म्हणून जे बघतो ते हे की 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचे गळ्यात गळे होते, विधानसभेची वेळ आली, तुम्ही एकमेकांशी मारामाऱ्या केल्यात, पुन्हा तुमचे गळ्यात गळे आले, पुन्हा तुमचे मधल्या काळामध्ये दुरावे निर्माण झाले, मग पुन्हा 19च्या निवडणुकीमध्ये परत तुम्ही गळ्यात गळे घातलेत, पुन्हा विधानसभेच्या वेळेला परत तुमच्या थांबरी तुमरी झाली. जेव्हा तुमचे गळ्यात गळे असतात तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेकांच्या मान्य असतात. जेव्हा तुमच्यामध्ये नाही, त्यामुळं आता जे मुद्दे सामना वाचत जा, आपण भाजपचं दुःख कळेल. नाही, मुद्दा असा की जेव्हा तुमच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो, आता तुम्हाला मोदी हुकुमशहा वाटतात, मोदींचा कारभार एक कल्ली वाटतो. याच मोदींचा प्रचार गेल्या 5 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही बरोबर होतात तेव्हा तुम्ही मोदींशिवाय तुमचं पान हलत नव्हतं, तेव्हा तुम्हाला ते हुकुमशहा वाटत नव्हते. बिलकुल हलत होतं. मुख्य गोष्ट ही, आपल्याला 2-3 गोष्टी सांगतो मी, 2-3 मिनिटच घेतो याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगत होतो गळ्यात गळे आम्ही घातले, बरोबर आहे, खरंच होतं. आमची 25 वर्षाची युती होती, प्रामाणिक युती होती, आणि वाजपेयी साहेबांच्या वेळी आम्ही जी काही टीका टिप्पणी करायचो किंवा ते काय करायचे एकमेकांना मान्य होतं. कधी खालच्या पातळीची टीका टिप्पणी झाली नव्हती. कोण कोणाला माफिया बोलतंय, कोण कोणाला नावं ठेवतंय, हे कधी झालं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गळ्यात गळे आम्ही घालत होतो तेच आमचे गळे कापायला निघाले होते. 14ला आपल्याला आठवत असेल, जे खडसे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं, 14ला विधानसभेत, पहिलं लोकसभेत युती होती, त्यांचं बहुमताचं सरकार केंद्रात बसल्यानंतर त्यांचा कुठचा सर्वे होता मला माहित नाही, पण त्यांना सांगितलं की तुमचं बहुमताचं सरकार महाराष्ट्रात पण बनतंय, शिवसेनेची गरज नाहीये. तुळजाभवानीच्या मंदिरात होतो आम्ही, बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं, खडसे साहेबांचा फोन आला की उद्धवजी आता युती काही जमत नाही, शक्य नाही. तर उद्धवजींनी विचारलं की का नाही जमत आहे, आपली एवढी वर्षाची युती आहे, अजून 1 दिवस आहे आपल्याला, तुम्ही सांगा कुठच्या सीट तुम्हाला पाहिजेत, कुठच्या सीट आमच्या घ्यायच्यात, आम्ही कुठच्या तुमच्याकडून घ्यायच्यात. आपलं बाकीचं बोलणं तर झालंय. नाही, आता वरतून फोन आलाय, युती शक्य नाही. तेव्हा आम्हाला युतीमधून बाहेर ढकललं कोणी होतं? याच भाजपाने होतं. तेव्हा काही आम्ही हिंदू नव्हतो, तेव्हा काही आम्ही देशभक्त नव्हतो, तेव्हा आम्ही युतीत नव्हतो, पण आम्ही होतोच ना त्यावेळी प्रामाणिकपणे युतीत. तसंच जर आपण पाहिलं, ते 19ची बोलणी करायला फडणवीस साहेब ज्या दिवशी पुलवामाची घटना झाली 14 फेब्रुवारीला, त्या दिवशी आमच्या घरी रात्री आले होते, आणि त्यांचं तर सगळ्यांचं भाजपचं म्हणणं होतं की उद्या परवाकडेच आपण युती जाहीर करूया. तेव्हा हाफ अँड हाफ, समसमान त्यांच्या भाषेत, पण हाफ अँड हाफ हे सगळं जाहीर झालं होतं. आणि आम्ही थोडं रोखून धरलं होतं की आज पुलवामाचा हल्ला झालाय, उद्या परवाकडे कसं आपण घोषित करू शकू. म्हणजे ही सेन्सिटिव्हिटी तेव्हा भाजपमध्ये नव्हती, पण तरी चला मी त्याच्यावर राजकारण करत नाही. मग मला वाटतं 18 की 19 तारखेला 5-6 दिवसानंतर युती ब्लू सी मध्ये जाहीर केली होती. ते युती जाहीर करण्यात आपण सगळे होतात, जगासमोर झाली होती. परत आपण पाहिलं असेल, बहुमताचं सरकार बसलं आणि जे काही वचनं भाजपने दिली होती ती त्यांनी मागे घेतली. आता ज्या मिनिटाला तुम्हाला बेसिक युतीच्या सीट शेअरिंगमध्ये, म्हणजे आम्ही 145 लढणार होतो, तेही आम्हाला 124 लढवायला लावलं, त्याच्यातही साधारणपणे 69 जागेंवर बंडखोर उभे केले, हे पण आम्ही काही बोलत नाही, कारण मला ह्या वादात जायचंच नाही आता. पण ज्या मिनिटाला बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं असतं आणि ते कुठचा पक्ष मोडायला लागतो किंवा व्यक्ती मोडायला लागते, कसं तुम्ही कारभार करू शकता त्यांच्याशी. आणि जिथे काही बोलायचं होतं, जे पटत नव्हतं, ते आम्ही स्पष्टपणे बोलत होतो. बरं, अजून एक तुम्ही आमचं म्हणजे उद्धव साहेबांचा मनाचा मोठेपणा बघा, जिथे जिथे वाद होत होते जाहीरपणे बोलत होतो, हुडी घालून त्यांच्या घरी जायचो नाही, पण सरकार पाडायची आम्ही काही गडबड केली नाही, प्रामाणिकपणे त्या सरकारमध्ये राहिलो. पण जिथे नाही पडलं, बाहेर पडलो. नाही, तुम्ही बाहेर पडला नाही, तुमच्याकडून सरकार खेचून घेतलं. नाही, 19ला आम्ही त्यांच्याकडून बाहेर गेलो ना.